कृष्णा आहे त्यांची मिसेस आहे. आजच्या या कार्यक्रमाने त्या कार्यक्रमातून आले. आपले काय कष्ट मॅडम याच्या मागे किती कष्ट आता अच्छा मी सरांचं आहे. सरांसोबत मी पण स्वतः मुलांना फॉलोइंग करते, क्लासेसबद्दल माहिती देते आणि सरांना हेल्प करते. किती हार्ड जातं मुलांना शिकवण्यासाठी? मुलांना शिकवणं हार्ड नाही जात. सरांना प्रॅक्टिस आहे 20 वर्षाची आणि ते ज्याच्या मुलं आहेत त्या पद्धतीने सर एकदम शिकवतात व्यवस्थित, की त्या लेवलला जरी मुलांना मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जरी जमत नसतील तरी असं विचार नाही करत की ते 12th स्टँडर्डला आहे. आम्ही तेवढं बारकाईने सर शिकवतात आणि त्याच्यामुळेच हा रिझल्ट आहे. मी सरांना आतापर्यंत किती विद्यार्थी सरांच्या हाताखाली पासआउट झालेले किंवा त्यांना त्यांचा नंबर लागला? दरवर्षीचा विचार केला तर 5 ते 10 हजारापेक्षा जास्त झाले, कारण आता 20 वर्ष झाली सरांना टीचिंग करतायत आणि यूट्यूबला 2016पासून आज बघितलं मॅडम मुलं फारच आजकाल मोबाईलच्या विषयी लागलेले आहेत. म्हणजे तर काय संदेश देणार मुलांना की करून शिक्षणाकडे लक्ष देतो? मोबाईल हा चांगलाही आहे. आता त्याचं हे आपण उदाहरणच बघतोय. जर तुम्ही जसा त्याचा यूज करसाल तसा तो आहे. आपलं आयुष्य बदलून जातं मोबाईलमुळे आणि आपण त्याचा यूज जर व्यवस्थित नाही केला तर आपलं आयुष्य खराब पण होऊ शकतं. त्याचे दोन्ही पण फायदे आहेत आणि ऑनलाईन टीचिंग हे खूप छान आहे. वेळ पण वाचतो त्यामध्ये जाण्या येण्यामध्ये तुमचे कष्टही वाचतात आणि पैशाचंही सेव्हिंग होते. असा प्रश्न होता, ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन सॅटिस्फाय राहते मुलांना किंवा ऑफलाईन जास्त कळतं असं लोकांच्या उद्देश ऑनलाईनपेक्षा? ऑफलाईन आणि ऑनलाईन हे विद्यार्थ्याच्या माइंडसेटवर आहे. काही मुलांना पर्सनली जर माझ्या मुलीचं घेतलं तर माझ्या मुलीला पण ऑनलाईनमध्ये जास्त फरक पडला, कारण डिस्ट्रॅक्शन कमी असतं ऑनलाईनमध्ये. ऑफलाईनमध्ये काय होतं की मैत्रिणी भेटतात किंवा मग असं काही ना काही डिस्टर्बन्सेस येतात ना जाता येताना. तर मी हा झाला माझ्या पर्सनल मुलीचा विषय सांगते. मी 9th स्टँडर्डला आहे ती. तर तिला काही आम्ही ऑनलाईन क्लासेस लावले तर तिच्या एजच्या हिशोबाने तर तिला त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे आणि आम्हालाही मुलं रिप्लाय देतात. मी स्वतः मुलांचे कॉल घेते, कॉलिंग करते. तर पॅरेंट्स पण सांगतात की आमच्या मुलांना ऑनलाईनमुळे खूप फरक पडला. ठीक सर. मुकेश नायक आहे, छत्रपती संभाजीनगर इथं. आमचं महाटॉपर्स ॲप आहे जे DS फिनिश टीम बाय आहे. ॲड्रेस इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे टावरच्या समोर राहतो, अंबाई रेसिडेन्सी.